पहिलं आपलं कोविड आलं होतं, आता परत असंच कोणतेतरी आलं तर आपण काय करणार त्यासाठी? नाही नाही नाही, त्याच्यासाठी कोविड सारख्या ज्या गोष्टी होत्या, कोविड काळामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर होतो. माझ्या वॉर्डमध्ये मी 8,000 घरांमध्ये त्या ठिकाणी मी स्वतः वाफेचे मशीन, जे स्टीमर असतं, जेणेकरून ते जे हे होते त्याच्यामध्ये वाफ घेतल्यानंतर ते किटाणू मरायचे, तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण 8,000 घरांमध्ये त्या ठिकाणी स्टीमर वाटायचं काम त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून केला. त्यानंतर तुम्हाला सांगतो, कीटकनाशक फवारणी असेल, फ्रीमध्ये मास्क वाटप असेल, लोकांना फ्रीमध्ये त्या ठिकाणी जेवण भेटत नव्हतं, फ्रीमध्ये जेवण वाटण्याचं काम असेल, सॅनिटायझर वाटण्याचं काम असेल, आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचं चेकिंग करण्याचं काम असेल, आणि तिथून तर लस देण्यापर्यंतचं काम, हे सर्व त्या ठिकाणी आम्ही जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून केलेलं आहे लोकांसाठी. आणि येणाऱ्या काळात जर अशा काही गोष्टी आल्या तर हे आता युद्ध त्या पद्धतीने नाही होणार आहेत, युद्ध अशीच होणार आहेत, युद्ध देखील अशीच होणार आहे. त्याच्यासाठी कणखर नेतृत्व लागतं, आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पाहिलं, जे 75 वर्षामध्ये आपण एखादी लस तयार करू शकलो नाहीत, ती लस, कोरोना सारखी लस आपण तयार देखील केली, आपल्या 140 करोड लोकांना फुकट देखील दिली, आणि इतर देशांना देखील पुरवली. अमेरिकेसारखा एवढा बलाढ्य देश, त्यांनी सुद्धा पैसे घेऊन त्या लोकांना लस दिली आहे. अरे, नरेंद्र मोदींचं आभार मानलं पाहिजे आपण सर्व हिंदुस्थानच्या 140 करोड लोकांनी. अरे, त्या माणसाने 140 करोड लोकांना तो फुकट लस दिली आहे, आणि फुकट दिलीच नाही तर प्रत्येक देशामध्ये लस पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालंय. खऱ्या अर्थानं असा एखादा युग पुरुष निर्माण व्हायला ना उशीर लागतो, परंतु तो आपल्या लोकांना समजायला देखील अजून उशीर लागलाय असं मला वाटतं.